नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मला मोठं व्हायचंय ह्या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 12 अभ्यासणार आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। सेशन क्रमांक 2 मध्ये आपण पाठाचा उर्वरित परिच्छेद अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर पाठाखाली आलेल्या स्वाध्यायाचा अभ्यास आपण करणार आहोत। चला तर आपण सुरुवातीला पाठाकडे वळूया। त्या मुलाने बघा शास्त्रज्ञ होण्यासाठी सगळी तयारी करून ठेवलेले, घरामध्ये एक छोटीशी प्रयोगशाळा तयार केलेली, प्रयोगशाळेमध्ये लागणारे सगळे अत्यावश्यक वस्तू पण आणलेल्या आहेत, पुस्तकं पण आणलेले आहेत अभ्यासासाठी। फक्त एवढंच की ते आता टिपणं वाचायचे राहिलेले आहेत। मग त्याच्यासाठी टिपणं काढण्यासाठी त्याने कागदाचे गट्टे सुद्धा आणलेले आहेत। शाईच्या बाटल्याही तयार ठेवल्यात। काय म्हणतेस आई, आत्ताच्या आत्ता आंघोळीला उठू, नाहीतर पाणी जाईल आणि मला त्या बाटल्यातल्या शाईनं आंघोळ करावी लागेल। आता बघा तो सगळं सांगत आहे आपल्याला की त्याने शास्त्रज्ञ होण्यासाठी सगळी तयारी केलेली आहे। कागदाची पानं आणून ठेवलेले आहेत, त्याच्यावर लिहिण्यासाठी शाईच्या बाटल्या पण आणलेल्या आहेत। तेवढ्यात आई काय म्हणते, तेव्हा तो आत्ताच्या आत्ता आंघोळीला उठ, नाहीतर काय करावं लागेल तुला, पाणी गेल्यानंतर त्या शाईच्या बाटल्यामधील शाईनेच तुला आंघोळ करावी लागेल। मग तो पण आईला काय म्हणतोय, काय म्हणतेस आई, आत्ताच्या आत्ता आंघोळीला उठू, नाहीतर पाणी जाईल आणि त्या बाटल्यातल्या शाईनं आंघोळ करावी लागेल। आता तो आईला सांगत आहे की ठीक आहे। मग तो मनातल्या मनात विचार करत आहे। काय विचार करतोय की उद्या मी मोठा शास्त्रज्ञ झालो की हीच आई मिळवणार माझ्या बक्षीस समारंभात। काय ग ताई, चिडतेस कशाला? आता बघा तो किती आशावादी आहे, त्याचा आशावाद मला फार आवडलेला आहे की एवढूसा तो मुलगा, भलेही त्याचं स्वप्न फार मोठं आहे पण तो पूर्ण करण्यासाठी तो निराश झालेला नाहीये। तो काय म्हणतोय, एवढ्या सगळ्या गोष्टीतून त्याला आईला घाई झालेली की आंघोळ करावी आणि आई आणि ताई त्याला आंघोळ करण्यासाठी प्रवृत्त करत आहे। पण तो काय म्हणतोय, आज हे लोक मला हसतायत, विरोध करतायत, मला शास्त्रज्ञ बनायचं आहे पण ते मला अभ्यास करून देत नाहीत मला। मग तेव्हा तो म्हणतो, जेव्हा मी उद्या मोठा शास्त्रज्ञ होईल आणि मी जे काही शोध लावणार त्या शोधासाठी मला मोठे मोठे बक्षीस मिळतील, समारंभ आरंभ केले जातील की नाही मला बक्षीस देण्यासाठी। मग तेव्हा हीच आई आणि हीच माझी ताई मोठ्या मोठ्या गोष्टीने गर्वाने मिळवतील की हा जो शास्त्रज्ञ झालेला मुलगा आहे तो माझा भाऊ आहे। ताई म्हणेल हा माझा भाऊ आहे, आई म्हणेल हा माझा मुलगा आहे। आणि मग तेव्हा तो म्हणतो, विचार करतो, जेव्हा मला बक्षीस मिळेल तेव्हा हे दोघं मिळवतील। काय ग ताई, चिडतेस कशाला? शास्त्रज्ञ होणं म्हणजे इतकं सोपं नाही काय? असू दे। आता बघा ताई त्याला सांगते, समजवते, अरे बाबा तुला असं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाहीये, शास्त्रज्ञ काय कोणी पण होऊ शकत नाही आणि शास्त्रज्ञ होणं म्हणजे काही सोपं नाहीये। मग तो म्हणतो ठीक आहे असू दे, पण माझा निश्चय कसा आहे, दांडगा आहे, माझा निश्चय मी दृढ आहे आणि तो जो मी निश्चय केलेला ना तो पूर्ण करणार, मी शास्त्रज्ञ होणारच। आता बघा पुढे त्याला प्रश्न पडलेला आहे, पण आता कुठला शोध लावू बरं? या आधीच्या शास्त्रज्ञांनी तर सगळे शोध लावलेत, माझ्यासाठी काही काम शिल्लक ठेवले असं वाटत नाही। आता बघा एकीकडे त्याला शास्त्रज्ञ पण व्हायचंय, त्यासाठी त्याने पूर्वतयारी केलेली आहे, प्रयोगशाळा बनवलेली घरातच, प्रयोगशाळेमध्ये आवश्यक सगळ्या वस्तू आणलेल्या आहेत, पुस्तकांचा ढीग पण रचलेला आहे। पण आता त्याला प्रश्न पडलेला आहे, माझा निश्चय तर दृढ आहे, दांडगा निश्चय माझा, मी शास्त्रज्ञ तर होणारच, पण आता त्याला प्रश्न पडला की मी आता शोध लावू कशाबद्दल, कोणता शोध लावू? कारण की आधीच्या सर्व शास्त्रज्ञांनी सगळे शोध लावलेले आहेत आणि माझ्यासाठी नवीन शोध लावण्यासाठी असं काही शिल्लक ठेवलेलंच नाही। लसीकरण म्हणजे विविध आजारांवरती, त्या आजारांच्या बचावासाठी जे इंजेक्शन वगैरे दिले जातात त्याला आपण लस किंवा लसीकरण म्हणतो। आता बघा ना, करोना हा सर्वत्र, करोनाने हाहाकार माजवलेला आहे, पूर्ण विश्वावरती भयंकर असा करोना पसरलेला आहे आणि ह्या करोना या विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक देश नवीन लसचे प्रयोग करत आहेत आणि लस शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत की नाही, आणि त्याला लवकरच यश मिळणार आहे। मग आता हा करोनाचा विषाणू सगळीकडे पसरलेला आहे, असेच ह्या आधी सुद्धा आपल्या ह्या
भारतामध्ये, आपल्या ह्या देशामध्ये अनेक छोटे मोठे विषाणू पसरलेले होते आणि त्याच्यावरती शास्त्रज्ञांनी नवीन नवीन इंजेक्शन, लसी तयार केले. जसे की गोवर आहे, कांजण्या आहेत, असे बरेच पोलिओ वगैरे आहे की नाही, तसे बरेच आजारांवरती विविध शास्त्रज्ञांनी अभ्यास करून नवीन नवीन शोध लावले आणि लसी तयार केल्या. अणू, परमाणू, विद्युत शक्ती, अणू म्हणजे अत्यंत सूक्ष्म कण आणि परमाणू म्हणजे त्या सूक्ष्म कणांचा सुद्धा एक छोटासा अंश. विद्युत शक्ती म्हणजे वीज. तर आता तो विचार करत आहे की आतापर्यंत शास्त्रज्ञांनी तर सगळा शोध लावलेला आहे आणि माझ्यासाठी तर काही शोध करण्यासाठी नवीन असं ठेवलेलं नाही आहे. सगळ्या नवीन लसींचा शोध करून झालेला आहे. अणू, परमाणू, विद्युत शक्ती, विजेची पण शोध झालेला आहे. मग मी आता कसला बरं शोध लावू? काय म्हणतेस आई? माझी निळी पॅन्ट शोधू? आता बघा, त्याला शास्त्रज्ञ व्हायचं आहे, नवीन नवीन शोध लावायचे आहेत आणि आई त्याला म्हणते की पहिले तुझी निळी पॅन्ट शोध. कपड्यांच्या बोळ्यात सुद्धा तू शोधशील. काय, निळी पॅन्ट शोधली तर हाच मोठा शोध लावला मी? आई म्हणते, असं म्हणतेस? आईवर खूप उपकार होतील. आता बघा, हे संवाद कोणाचे असणार आहेत? ताईचे. की आईने त्याला काय सांगितलेले? स्वतःची निळी पॅन्ट शोध. म्हणजे हे त्याचं काम काय आहे की त्याने जे काम घरातील आहे ना, त्याचं काम, आई आणि ताई म्हणते की घरातील त्याचं काम जरी त्याने केलं ना तर ते फार मोठं काम होणार आहे. शास्त्रज्ञ होणं काही सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागतात. आणि म्हणून ताई सांगत आहे की पहिले तू काय कर, त्या कपड्यांच्या बोळ्यामध्ये की कपड्यांचा जो ढीग आहे ना त्याच्यामध्ये तू स्वतःची पॅन्ट जाऊन शोध. ती शोधलीस ना, तुला ती बरोबर भेटेल. आणि ह्या कपड्यांच्या बोचक्यामध्ये किंवा कपड्यांच्या त्या ढिगामध्ये निळी पॅन्ट शोधली म्हणजेच तू मोठा शोध लावला, मोठा शास्त्रज्ञ झाला. आणि त्याच्यानंतर मग तुझे हे कार्य करशील ना तर त्याच्याने काय होणार आहे? आईवरती फार मोठे उपकार होतील. आता कळतं. आता तो बघा मनात परत म्हणतोय काय? आता कळतं की शास्त्रज्ञांना त्यांचे शोध लावताना किती त्रास, मनस्ताप सहन करावे लागला ते. मग आता बघा, ह्या एवढ्याशा मुलाचं स्वप्न फार मोठं आहे, ध्येय फार मोठं आहे. हे नक्की चांगली गोष्ट आहे. पण आपल्या कृतीप्रमाणे आपण स्वप्न पाहिलं पाहिजे. लक्ष, आपले उद्देश किंवा ध्येय निश्चित केले पाहिजे. आणि ते निश्चित करण्यासाठी घरातील सगळ्यांनी मदत केली पाहिजे मुलांना. की मुलांमध्ये विविध सुप्त गुण असतात. ते गुण पालकांनी ओळखून त्यांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी त्यांचे ध्येय ठरवून त्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी मुलांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे आणि पालकांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. आता आपण हा स्वाध्याय, ह्या पाठाचा संपलेला आहे. आता ह्या पाठाखाली आलेला स्वाध्याय अभ्यासून घेऊया. स्वाध्याय अभ्यासण्यापूर्वी आपण पाठाच्या पहिल्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं की तुम्हाला शास्त्रज्ञांनी त्यांनी लावलेले शोध यांचे योग्य जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला इथे दिलेलं आहे. अ गट आणि ब गट. 1 गॅलिलिओचं उत्तर आहे आ दुर्बीण. 2 जेम्स वेबचं उत्तर आहे ई वाफेचं इंजिन. 3 राईट बंधूचं उत्तर आहे अ विमान. आता आपण स्वाध्यायामधील प्रश्न क्रमांक पहिला बघूया. 2-3 वाक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा. अ, मुलाला आंघोळीला न जाता काय करायचे आहे? उत्तर, मुलाची आई त्याला आंघोळीस जाण्यास सांगत आहे, परंतु मुलाला आंघोळीला न जाता त्याला शास्त्रज्ञ व्हायचं आहे. खडकातून पाणी काढण्यासारखा एखादा मोठा शोध त्याला लावायचा आहे. आ, वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने कोणती तयारी केली? उत्तर, वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने घरात लॅब तयार केली आहे. मायक्रोस्कोप, टेस्ट ट्यूब, काचेची पात्रे आणून ठेवले आहेत. पुस्तकांचा डोंगर रचला आहे. टिप्पण काढण्यासाठी कागदांचे ताव व शाईच्या बाटल्या देखील तयार केलेल्या आहेत. ई, प्रश्न क्रमांक 1 मधील आपण ई पाहत आहोत. शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आई काय करतील असे मुलाला वाटते? उत्तर, शास्त्रज्ञ झाल्यानंतर मिळणाऱ्या बक्षीस समारंभात ताई व आई मिरवणार आहेत असे मुलाला वाटते. आता जरी त्या मुलाला या सगळ्यासाठी ओरडत असतील तरी त्यावेळी मुलाच्या शोधाची जगात स्तुती होईल. तेव्हा आई व ताईला अभिमान वाटणार आहे. पुढील प्रश्न आहे ई, आई मुलाला कोणता शोध लावायला सांगते? उत्तर आहे,
मुलगा शास्त्रज्ञ होण्याविषयी ठाम निश्चय असल्याचे आपल्या आईला सांगतो, पण त्याला नक्की कोणता शोध लावायचा हे समजत नसते. तेव्हा आई मुलाला कपड्यांच्या बोळ्यात असलेली निळी पॅन्ट शोधण्याचा शोध लावायला सांगते. प्रश्न क्रमांक 2 मनाने उत्तर लिहा. कोणत्या गोष्टीसाठी आई तुमच्यासारखी मागे लागते? उत्तर: प्रत्येक मुलाच्या आई आपल्या मुलाने शिकून मोठं व्हावं यासाठी प्रयत्न करत असते. त्यासाठी ती सतत आपल्या मुलाच्या मागे लागलेली असते. तशीच माझी आई पण सकाळी लवकर उठण्यासाठी, हुशार मुलांच्या संगतीत राहण्यासाठी, जास्त वेळ न खेळण्यासाठी, जास्त मोबाईल न पाहण्यासाठी, सतत अभ्यास करण्यासाठी, खोटे न बोलण्यासाठी इत्यादी कामासाठी माझ्या मागे लागलेली असते. पुढील प्रश्न आहे तुम्हाला अंतराळात सोडले तर तुम्ही काय काय पाहाल ते लिहा. उत्तर: अंतराळ हे विशाल आहे. त्यात अनेक रहस्य दडलेले आहेत. ते जाणून घेण्याची माझ्या मनात जिज्ञासा आहे. तेव्हा मला जर अंतराळात सोडले तर मी अंतराळातील रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करीन. पुस्तकात म्हटले आहे की पृथ्वी गोल आहे, परंतु मी जेव्हा पाहतो तेव्हा पृथ्वी मला सपाट दिसते. जेव्हा मी अंतराळात जाईल तेव्हा अंतराळ यानातून पृथ्वीकडे पाहेल आणि पृथ्वी कशी दिसते, ती खरंच गोल आहे की नाही याची खात्री करेन. पुढील प्रश्न आहे तुम्हाला कोणते शोध लावावे असे वाटते? उत्तर आहे माझे वडील शेतकरी आहेत. ते शेतात काबड कष्ट करूनही निकृष्ट प्रतीचे बी बियाणे व खते यामुळे मुबलक प्रमाणात पीक होत नाही. तेव्हा मी शास्त्रज्ञ होऊन असे बी शोधून काढेल की त्याला कुठलीही कीड लागणार नाही, त्याला कुठलाही फवारा मारण्याची गरज पडणार नाही आणि भरपूर प्रमाणात पीक येईल. प्रश्न क्रमांक 3 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पहिला आहे आकाशाला गवसणी घालणे. अर्थ आहे अशक्यप्राय गोष्ट पूर्ण करून दाखवणे. वाक्यात उपयोग: प्रतिकूल परिस्थितीत ऑटो चालकाच्या मुलाने IAS परीक्षा पास करून आकाशाला गवसणी घातली. निश्चय दांडगा असणे. वाक्यप्रचाराचा अर्थ आहे पक्का निर्धार असणे. वाक्यात उपयोग: मोठा होऊन शास्त्रज्ञ बनण्याचा माझा निश्चय दांडगा आहे. खडकातून पाणी काढणे. अर्थ आहे अशक्य गोष्ट करून दाखवणे. वाक्यात उपयोग: काल झालेल्या क्रिकेट मॅचमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला नमवून जणू खडकातून पाणी काढले आहे. मनस्ताप सहन करणे. अर्थ आहे त्रास सहन करणे. वाक्यात उपयोग: कधी कधी चांगल्या परिणामांसाठी मनस्ताप सहन करावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, इथे जे तुम्हाला वाक्यप्रचारांनी त्यांचे अर्थ दिलेले आहेत आणि मी वाक्यात उपयोग करून सांगितलेले आहेत. पण वाक्यात उपयोग करण्यासाठी तुम्हाला जर एखादं वेगळं वाक्य लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकतात. फक्त वाक्य लिहिताना ते सार्थक असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये वाक्यप्रचाराचा उपयोग झालेला असला पाहिजे. प्रश्न क्रमांक 3 पाठात आलेले शब्द खाली दिलेले आहेत त्यांची माहिती मिळवा व ती लिहा. पहिला आहे गुरुत्वाकर्षण. त्याचा आपण माहिती लिहूया. वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षले जाणाऱ्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे वस्तू पृथ्वीकडे खाली पडतात. गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन ह्या शास्त्रज्ञाने लावला. पुढचा आहे टेस्ट ट्यूब. तुम्हाला मी सांगितलेलं आहे ऑलरेडी. आता आपण टेस्ट ट्यूब बघूया. काचेची लांब नळी. विज्ञानातील अनेक प्रयोगांमध्ये या उपकरणाची गरज लागते. दोन मिश्रणे एकत्र करण्यासाठी तसेच विविध वस्तूंचे निरीक्षण करण्यासाठी टेस्ट ट्यूबचा उपयोग होतो. लॅब. लॅब म्हणजे प्रयोगशाळा. या ठिकाणी विज्ञानातील अनेक विषयांवर प्रयोग केले जातात. विज्ञानाच्या प्रयोगासाठी आवश्यक सर्व साधने या ठिकाणी उपलब्ध असतात. विद्युत शक्ती. एकक कालावधीत घडून आलेले विद्युत कार्य म्हणजेच विद्युत शक्ती होय. अणू. अणू बघूया याचा माहिती काय. द्रव्य ज्या अतिसूक्ष्म कणांनी बनलेले असते अशा अभेद्य कणांना अणू असे म्हणतात. या अणूंच्या शक्तीचा वापर करून वीज निर्मिती केली जाते.
उ परमाणू, 2 किंवा अधिक अणूंच्या संयोगातून परमाणू तयार होतात. परमाणू हा संयुगाचा लहानात लहान कण असून त्या कणाला स्वतंत्र असे अस्तित्व असते. आता बघा, हे अणू, परमाणू हे सगळे शब्द तुम्ही विज्ञानामध्ये नक्कीच ऐकलेले असणार. प्रश्न क्रमांक 3 ए, प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये विविध साहित्य असते, त्यांची यादी करा. उत्तर पाहूया. सूक्ष्मदर्शी, अनेक रसायन, काचपट्ट्या, चंचुपात्र, काचनळ्या, लिटमस पेपर, स्टँड, निरीक्षणासाठी तक्ते, टेबल इत्यादी. प्रश्न क्रमांक 3 ए, तुम्ही आतापर्यंत पाठाचे विविध नमुने अभ्यासले आहेत. त्यापैकी खालील काही नमुने दिले आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त व कमीत कमी किती पात्रे बोलत असतात हे खालील तक्त्यामध्ये लिहा. बघा, ते प्रकार तुम्हाला हे दिलेले आहेत. नाट्यछटा, संवाद, नाट्यप्रवेश, आत्मवृत्त आणि कथा. आणि त्याच्यामध्ये किती पात्र लागतात, कमीत कमी पात्र आणि जास्तीत जास्त पात्र. तर नाट्यछटामध्ये एकच पात्र असतो, जास्त पात्र तिथे गरज नसते, फक्त एकच पात्र असतं. नंतर संवादमध्ये 2 किंवा अनेक, कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त अनेक. नाट्यप्रवेशमध्ये कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त अनेक. आत्मवृत्तीमध्ये कमीत कमी पात्र एकच लागतं. आणि कथामध्ये कमीत कमी पात्र 1 आणि जास्तीत जास्त अनेक. पुढचा प्रश्न आहे उ, या नाट्यछटेत किती पात्रांचा उल्लेख आलेला आहे, ते काय बोलले ते लिहा. उत्तर, या नाट्यछटेत आई आणि ताई या 2 पात्रांचा उल्लेख आलेला आहे. आई नळाचे पाणी जाईल, आंघोळ करून घे. आई पुन्हा म्हणते, आत्ताच्या आत्ता आंघोळीला उठ, नाही तर पाणी जाईल आणि तुला बाटल्यातील शाईने आंघोळ करावी लागेल. कपड्यांच्या बोळ्यातून निळी पॅन्ट शोधला तर हा मोठा शोध लावल्यासारखं होईल. आणि ताई चिडते. आपण समजून घेऊया. शब्दांच्या शेवटी इकार किंवा उकार येतील असे 10 शब्द लिहा. शेवटी इकार असलेले पाणी, नाही, गवसणी, किती, बनवले. नंतर शेवटी उकार असलेले लावू, काढू, उठू, आणू, शोधू. आता बघा, इकार आणि उकार. तुम्हाला उकार आणि इकारीच्या अगोदर झालेलं आहे. इकार म्हणजे काय, की दुसरी वेलांटी असलेले शब्द, आणि उकार म्हणजे दुसरा उकार असलेला शब्द. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण हा पाठ विस्तारित रूपामध्ये अभ्यासला आणि नंतर पाठाखालील स्वाध्याय सुद्धा आपण सविस्तर रूपाने अभ्यासलेला आहे. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.